मंडळी नमस्कार, मी अक्षय. मी सर्वेश आणि आम्ही आज बघून आलोय राजा शिवाजी मूवी आणि आजचा हॉनेस्ट मूवीचा रिव्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सुरुवात आपण करूयात आता. मंडळी आज खूप दिवसानंतर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतका सुंदर, इतका छान, इतका मस्त, म्हणजे इतका म्हणता येईल की खूप जास्त बिग बजेट सिनेमा खूप दिवसानंतर पाहायला मिळाला. आणि या सिनेमामध्ये जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी निभावलेल्या आहेत, पण काही गोष्टी आहेत ज्या इथं लागल्या त्याच्यावरती मी नंतर बोलणार. आता काही गोष्टी म्हणण्यापेक्षा व्हिडिओच्या सुरुवातलाच मी इथं क्लिअर करतो की बऱ्याच युट्यूबर्सना, म्हणजे आमचे थंबनेल पण असतात तसे, पण बऱ्याच युट्यूबर्सना ट्रोलिंगसाठी कारणं मिळालेत. म्हणजे शोधून हुडकून काढल्या ट्रोलिंगसाठी. त्या ट्रोलिंगपासूनच व्हिडिओची सुरुवात करूया. माझ्या मते सगळ्यात पहिला तर ट्रोल करण्याचं महत्त्वाचं मेन कारण सलमान खान. आता सलमान खान बद्दल ट्रोल असं म्हणताय तुम्ही, पण भरपूर नेटवरती ट्रोलिंग चालू आहे की बाबा सलमान खानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लावून म्हणजे दोघंच मेन हिरो समोर दाखवले, अशा पद्धतीचं पण ट्रोलिंग झालंय. एक सगळ्यात मोठी गोष्ट काय केली, सलमान खान बद्दल ठीक आहे, कौतुक आहे, ते चांगले अभिनेते आहेत, अख्खा देश त्यांना, देश नाही देशाच्या बाहेर सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचे फॅन्स आहेत. पण या सिनेमामध्ये सलमान खान येणार आहे किंवा आहे म्हटल्यानंतर एक क्रेज होती, परंतु 1-2 मिनिटांचा काय तो त्यांचा तो सीन दाखवला गेला, ज्याच्यामध्ये अगदी एक डायलॉग होता. काय होता डायलॉग तो? शिवाजी नाही, शिवाजी राज म्हणायचं वगैरे, एवढाच एक डायलॉग. आणि राजा तुम्ही पुढे जावा, आम्ही बघतो वगैरे, हे एवढाच एक डायलॉग त्यांना दिलेला आहे. मात्र हे सगळं करत असताना जीवा महालेंचा रोल त्यांनी केला आणि त्या रोलमध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महाले हे तेवढ्याच ताकदीनं दाखवलेले आहेत, दोन्ही पण एकमेकांच्या बाजूला. आणि मला ते कदाचित ते थोडंसं पटलेलं नाही, कारण इतक्या बरोबरीनं शिवाजी महाराजांच्या दाखवणं एखाद्या मावळ्याला हे योग्य नव्हतं. ठीक आहे, सलमान खान ॲज अ कॅरेक्टर म्हणून ग्रेट असतीलही, परंतु त्या रोलमध्ये जर बघितलं तर ते जीवा महालेंच्या रोलमध्ये होते. त्यामुळं शिवाजी महाराज फ्रेममध्ये दिसत असताना तिथं बॅकग्राऊंडला जीवा 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 ते गाणं लागणं असू द्यात किंवा मग ते त्यांना एवढं फोकसमध्ये आणणं असू द्यात, हे थोडंसं मला खटकलेलं आहे. नाही, खटकण्यासारखं आहे पण ते थोडंफार, पण ॲज अ सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये पण यूज करून भरपूर गोष्टी होतात. ते रिझन पण आपल्याला भरपूर नेटवरती मिळाले किंवा सलमान खान एक स्टार आहे आत्ताच्या टाईमचा, कसा का असला तरी पण आत्ताच्या टाईमचा तो स्टार आहे. आणि एखाद्या मूवीमध्ये, मराठी मूवीमध्ये एखाद्या कलाकाराच्या मागे काम करायला म्हणजे ते एक दानत लागते, अशा प्रकारचं पण नेटवरती भरपूर ठिकाणी विषय आलाय. एंड ऑफ द डे काय की बाबा सलमान खान आत्ताचा स्टार आहे आणि तो मराठी मूवीमध्ये काम करायला इच्छुक आहे किंवा जबरदस्ती आलाय, चांगलं झालं, त्यात काय वाद नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघ नख्यांचा विषय. आता थोडासा कॉन्ट्रोवर्शियल विषय होणार आहे. वाघ नखे जे होते शिवाजी महाराजांनी, म्हणजे जेवढा इतिहास आपण बघितलाय किंवा जेवढा आपल्याला माहिती आहे त्यात तर असंच सांगितलं गेलं की बाबा अफजल खानासाठीच, कारण तिथं भेट करायला जाताना शस्त्र वगैरे काढून ठेवायला लागणार होती आणि त्यामुळे असं एखादं शस्त्र बनवावं की जेणेकरून ते लपणारही, कुणाला दिसणारही नाही, म्हणून वाघ नख्याचं इन्व्हेन्शन झालं होतं. अशा प्रकारचा इतिहास आपण ऐकलाय. पण मूवीमध्ये असं दाखवलं गेले की शिवाजी महाराज जेवढे तिथे युद्ध दाखवलेत ना, प्रत्येक युद्धामध्ये ते वाघनखे दाखवलेतच. त्यामुळे ते थोडंसं कन्फ्युजिंग होतं की बाबा वाघनखे प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांच्या सोबत होतीच, तेही अफजल खानाच्या वधाच्या पूर्वीपासून. खरं आहे, म्हणजे हे खरंच कॉन्ट्रोवर्शियल आहे. कारण का, याच्या आधी जेवढे आपण चित्रपट बघितले असतील, म्हणजे अनेक चित्रपट मराठीमध्ये आलेले असू देत, हिंदीमध्ये काही बनलेले असू देत, याच्यामध्ये ज्यांनी नुसताच चित्रपट बघितलाय, ज्यांनी इतिहास वाचलेला नाही त्यांच्यासाठी, की चित्रपटातून जरी बघितलं तरी हेच दाखवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला अफजल खानाच्या भेटीला प्रतापगडच्या पायथ्याशी त्याला बोलवलं होतं, शामियाना बांधलेला होता, आणि त्यावेळेला तिथं जात असताना जी त्यांची भेट ठरली होती ती शिवाजी महाराजांनी असं दाखवलं होतं की अफजल खानाला मी घाबरलेलो आहे, त्यामुळे मला तुम्ही शस्त्रास्त्रानिशी जर येत असाल तर मात्र भीती वाटते वगैरे असं जाणीव करून दिली होती. त्यामुळे तिथं विनाशस्त्र भेटायचं ही संधी झालेली होती. मग अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये शिवाजी महाराज जात असतील तर काहीतरी त्यांना कल्पना होती की काहीतरी वार होईल, घातपात होईल. मग अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी काहीतरी शस्त्र बनवायचं जे दिसलं नाही पाहिजे, आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला वाघनख्यांचं इनोव्हेशन, त्यावेळेच्या त्यांचा एक कोणीतरी कारागीर होता किंवा शस्त्र साठ्याचं काम करणार व्यक्ती होते, त्याचं नाव मी कदाचित एखादा पुढचा व्हिडिओ जर त्या संदर्भात केला तर मी देईन, त्यानं बनवलेलं होतं की अशा पद्धतीचं शस्त्र. मग ते म्हणजे राजा शिवाजी महाराजांसंदर्भात सुद्धा मराठीमध्ये सुद्धा अमोल कोल्हेंची मालिका येत होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं व्यवस्थित वर्णन दाखवलेलं होतं. इथं मात्र त्याच्यात थोडासा काहीतरी गफलत झाली. मग तर रितेश देशमुख चुकत असतील किंवा मग याच्या आधी ज्यांनी ते बनवले ते चुकले असतील.
तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली अजून एक ॲज अ सिनेमॅटिक लिबर्टी यूज करायचं म्हटलं तर भरपूर चॅलेंजेसना फेस करावं लागतं. त्याच्यामध्ये 70% सिनेमा हा ग्रीन स्क्रीनवरती शूट झाला आहे. 70% म्हणण्यापेक्षा हर एक सीन, म्हणजे असं नाही आहे की ते चांगलं नाही वाटत आहे, पण गरज नसताना का ग्रीन स्क्रीन यूज केले ह्याच्यावरती थोडंसं नेटकरी पण थोडे चिडले आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रेलरमध्ये पण एक सीन आहे जिथे रितेश देशमुख हातामध्ये तलवार किंवा दानपट्टा टाईपचं जे शस्त्र आहे त्याचं समोर पकडलं आणि त्याच्यावरती एक अशी लाल कलरची रक्ताची धार त्याच्यावरनं येते. ती एडिटेड आहे, म्हणजे ती वर्ण घातलेली आहे. मग एखादा सीन त्याच्यावरती जर फिजिकली म्हणजे रिअल जर सोडलं असतं त्याच्यावरती, म्हणजे फिजिकली जर त्याच्यावरती सोडलं असतं तर ते जास्त रिअल वाटलं असतं. तसे अजून अनेक सीन आहेत, जसं की मी आपण इथं लिहिले मगाशी की हत्तीचा सीन, म्हणजे अफजल खान ज्यावेळी दाखवलाय तो हत्ती होताच, पण त्याच्याबरोबर पण प्रत्येक वेळी हत्तीचा सीन आहे आणि तो प्रत्येक वेळी सीजीआय म्हणता येणार नाही, तो ग्रीन स्क्रीनच आहे आणि तो बऱ्यापैकी मॅच पण नाही झाला. पण तरी पण एवढ्या वेळा काय दाखवले गेले त्याच्यावर पण थोडीशी शंका आहे. त्याचबरोबर ताजमहालचा सीन असेल किंवा तलवारीवर ते लाल रक्त असेल, बघा मराठी चित्रपट आहे मान्य आहे, पण त्याला फारसं बजेटही मिळालं होतं, नाही असं नाही. आणि तेवढ्या बजेटमध्ये ग्रीन स्क्रीन ब्ल्यू स्क्रीन जास्त यूज न करता, जसं आपले फतेह शिकस्त असेल किंवा शेर शिवराज असेल, मी कम्पॅरिझन करत नाही आहे, पण कम्पॅरेटिव्हली रिअल शूट करण्यामध्ये जे रिअलनेस असतं ना ते जास्त फील होतं, रॅदर दॅन जे ग्रीन स्क्रीनवरती शूट केलं जातं ते तेवढं फील होत नाही. त्यामुळे इथं थोडंसं जास्त ग्रीन स्क्रीनचा यूज केलाय असं देखील जरा म्हटलं तरी काय वावं ठरणार नाही. आता थोडक्यात काय, या विषयावरती बोलण्याआधी मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आम्ही सगळंच काही निगेटिव्ह सांगणार आहे असं नाही. आम्ही सुरुवातीला काही पॉईंट्स जे काढलेत ते काही अंशी आम्हाला थोडंसं बदल करावा किंवा झाले असते तर आणखीन चांगले वाटले असते अशा पद्धतीने वाटतायत म्हणून बोलतोय. चित्रपटाचं आम्ही समर्थनच करतोय, पण त्यातल्या काही गोष्टी जसं आता सांगितलं हत्तीचा सीन पुन्हा पुन्हा दाखवला गेला, हत्तींची टक्कर असू द्यात, ते हत्तीला विषबाधा झाल्यानंतर तो पडणं असू द्यात, बऱ्याच सीनमध्ये हत्ती जो की नॅचरल वाटत नाही आहे हे जाणवतं. मग ज्यावेळेला एवढा बिग बजेट सिनेमा असतो त्यावेळेला काही सीन तरी आम्हाला अपेक्षा असते की रिअलिस्टिक वाटावेत. एखाद्या हत्तीचा रिअल सीन घेता आला असता, एकही तसा नाही. कदाचित प्राण्यांना वापरणं बंदी वगैरे आहे की काय माहीत नाही, परंतु तसं काही रिअलिस्टिक एकही सीन तसा वाटला नाही. आणि युद्धाचे तर सीन काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे इतकं काही प्रमाणात ओव्हर दाखवण्याचा प्रयत्न केला की ते शूट घेण्याच्या नादामध्ये कॅमेरा खाली वर इकडं तिकडं फिरतोय किंवा काय आणि त्याच्याही पुढे जाऊन मला शिवाजी महाराजांबद्दल जर सांगायचं तर ते 2-2, 3-3 वेळेला ऍक्च्युली त्या गोष्टीवरती मी येतो. पहिली गोष्ट तर 2-2, 3-3 वेळा म्हणजे त्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी यूज करून छत्रपती शिवाजी महाराजांना फील करून देण्यासाठी जे सीन यूज केलेत. म्हणजे काय, तिथं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांच्या मनाला स्वतःला काय वाटलं असतं असं ते दाखवायचा ट्राय केलाय. पण ते दाखवताना लिटरली 3-3 वेळा शिवाजी महाराज जे आहेत ते युद्ध करताना अक्षरशः म्हणजे डोळे झाकलेत, मूर्छित होतात हां, किंवा अक्षरशः बेशुद्ध झाल्यासारखे सीन दाखवलेत. आणि अचानक त्यांना फील होतं किंवा त्यांना परत आठवतं की आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्यात आणि रितेश देशमुखचं कॅरेक्टर जे आहे ते परत बेशुद्ध असलेलं परत उठतं. पण हे 2-2, 3-3 वेळा सेम दाखवल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज वीक होते की काय असं दाखवायचा तुम्ही प्रयत्न केलाय का असं जवळपास मनामध्ये येतं काही प्रमाणामध्ये. मुळात जे मगाशी अक्षयने बोला तेच तुम्हाला मी इथे क्लिअर करतो की चित्रपटाला समर्थन सगळ्यात पहिला शब्दवडी चॅनलनंच दिले. तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओज बघा, त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बरेच व्हिडिओ दिसतील. लिटरली फर्स्ट शो नंतर शो संपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडला आणि आम्ही ॲज अ मराठी ऑडियन्स छत्रपती शिवाजी महाराजांचं पिक्चर आणि मराठी सिनेमा हा मोठा व्हावा यासाठीच प्रयत्न करतोय. आम्ही मुळात मुद्दामूनच पहिल्यांदा निगेटिव्ह टॉपिक यासाठीच घेतले की जेणेकरून तुम्हाला होल इंटरनेटवरती जेवढे निगेटिव्ह व्हिडिओ दिसत आहेत ना त्या सगळ्या निगेटिव्ह व्हिडिओमध्ये हेच टॉपिक सांगणार आहेत, हेच पॉईंट सांगणार आहेत. त्यामुळे हे आधी क्लिअर केले. आता येऊया आपण आपल्या सिनेमाच्या चांगल्या टॉपिक्स काढायला. सगळ्यात पहिला टॉपिक मला जो आवर्जून आवडला किंवा वाटला, अजय अतुल. त्याच्या मागं म्हणजे त्याच्या पुढं मागं बोलण्याचा पॉईंटच नाही आहे. हर एक कॅरेक्टरला वेगळं म्युझिक डिझाईन केलं आहे. ही सोपी गोष्ट नाही आहे. ॲज अ म्युझिक डिरेक्टर जीवा महालेचा रोल एवढा छोटा होता मान्य आहे, सलमान खानचा होता मान्य आहे, पण त्याच्यासाठी देखील त्यांनी एक वेगळा ट्रॅक बनवला, त्याच्यासाठी देखील एक वेगळं म्युझिक बनवलं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाईफमधले जे काय सिनेरिओ दाखवलेत, इमोशनल पार्टमध्ये इमोशनल म्युझिक असेल किंवा सईबाईंच्या देखील लहानपणी त्यांचं लग्न जे होत होतं तेव्हा ते जे प्रेमळ संवाद होता त्यावेळीचं म्युझिक ते वेगळं, किंवा शेवटी जेव्हा त्यांची तब्येत ढासळत चालली होती साईबाईंची तेव्हाचं म्युझिक असेल, म्हणजे अक्षरशः अंगावर येण्यासारखेच म्युझिक पार्ट त्यांनी बनवलेत. म्युझिक म्हणण्यापेक्षा सॉन्गमध्ये तर कोणी हात धरत नाही. माझं तर इथं म्हणणं आहे, मराठी सोडा, बॉलिवूडमध्ये देखील अजय अतुलचा हाती कोणी धरत नाही. इथं आय बटनमध्ये तुम्हाला कुठेतरी लिंक दिसेल, स्पेशली अजय अतुलवरती एक व्हिडिओ डेडिकेटेड आलाय, तो देखील नक्की तुम्ही बघा.
खरं आहे. जेव्हा म्युझिकच्या बद्दल बोलतोय त्यावेळेला अनेक सिनेमे येतात, म्हणजे महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्राच्या बाहेर येतात, वेगवेगळ्या भाषांमध्ये येतात. मात्र देश लेवलचं म्युझिक ज्यावेळेला बघतोय आपण त्यावेळेला अजय अतुल आज टॉपला आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे मागे सुद्धा शंभू राजांचा ज्यावेळेला चित्रपट आला, A.R. रहमानांनी त्यावेळेला म्युझिक दिलं होतं. हिंदी चित्रपट आणि त्यावेळेला सुद्धा हिंदी सृष्टी असो किंवा मराठी सगळी चित्रपट सृष्टी असो किंवा सगळे चाहते वर्ग असतील, त्यांचं म्हणणं हेच होतं की तिथं सुद्धा अजय अतुलच पाहिजे होते, तर त्याला न्याय दिला असता. म्हणजे तो चित्रपट ब्लॉकबस्टर झाला पण तिथले म्युझिक मात्र गणलं. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर हो नाही हो, पण इथचं म्युझिक मात्र ब्लॉकबस्टर आहे. कारण फक्त एकच, अजय अतुल. आणि जसं की आता उल्लेख झालाच की जेनिलिया यांचा त्यांनी जो सईबाईंचा रोल केला आहे, अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी त्या रोलला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. फक्त मला थोडंसं वाटत होतं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असं सांगितलं जातं की त्यांची अनेक लग्न झाली होती, मग सोयराबाईंची भूमिका सुद्धा अनेक वेळेला वेगळ्या पद्धतीनं दाखवली जाते किंवा काय, मग अनेक त्यांच्या पत्नी होत्या, तर त्यांचा कुठंच एकही उल्लेख तिथं झालेला नाही. थोडंसं तिथं स्पर्श व्हायला हवा होता एखाद्या सीनमध्ये असं मला वाटतं. अजून आता जेनेलियाचंच नाव निघलंयच तर एक गोष्ट शॉकिंग होती. शॉकिंग म्हणण्यापेक्षा आपण ट्रेलरमध्ये बघितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बालपणाचा रोल आहे, म्हणजे बाल शिवाजीचं जे कॅरेक्टर आहे ते अर्थात रितेश देशमुख यांचा मुलगा रेहान, आय थिंक रिहान काहीतरी नाव आहे, सॉरी चुकत असेल तर ठीक आहे, पण ते नाव जे आहे किंवा लहान मुलगा त्यांचा करतो हे माहीत होतं. पण मूवी बघताना कळालं की जे सगळ्यात लहान बाल शिवाजी आहेत जे ट्रेलरमध्ये आपल्याला दिसलेत तो रितेश देशमुखचा एक मुलगा आहेच, पण त्या एज नंतर एक 5-6 वर्षाच्या एज गॅप नंतर जेव्हा 5-6 वर्षाच्या नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज थोडे मोठे होतात, तो रोल देखील रितेश देशमुख यांच्या दुसऱ्या मुलग्याने केलाय. म्हणजे लिटरली किती प्राऊड मुमेंट आहे की रितेश देशमुख स्वतः, त्यांचा 1 नंबरचा मुलगा, त्यांचा 2 नंबरचा मुलगा, तिघही छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करतायत. इमॅजिन करा, म्हणजे लाईफ टाईम जेव्हा ती मुलं मोठी होतील, जेव्हा ते सांगतील की आम्ही काय काम केलंय काय नाही, तेव्हा ती एक लेगसी किती प्राऊडली सांगतील की आम्ही एखाद्या मूवीमध्ये, एखाद्या सिनेमामध्ये, अर्थातच डिरेक्शन त्यांचंच आहे, डिरेक्टर तेच आहेत किंवा पूर्ण टीम त्यांचीच आहे, पण ही मुवमेंट किती प्राऊडची आहे की बाबा आणि दोन्ही मुलं देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करतात. त्यामुळे ते रेहान आणि राहिल हे दोघांचंही कॅरेक्टर मला ॲज अ बाल शिवाजी खूप स्वीट आणि खूप भारी वाटलंय. मला सर्वेश्वर तुम्हाला इथं असं विचारायचं आहे, येस, याच्यामध्ये ठीक आहे बाबा, प्रोड्युसिंग तुम्ही केलेलं आहे, निर्मिती वगैरे सगळी तुमची आहे किंवा हे सगळं आहे, म्हणून बाल शिवाजींचा रोल सुद्धा रितेश देशमुखांनी मुलग्याला दिला. त्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर पण मुलग्यालाच दिला. त्यानंतर स्वतः सईबाईंचा रोल हा जेनेलिया स्वतः पत्नीला दिला. स्वतः शिवाजी महाराजांचा रोल हा स्वतः त्यांचे बंधू पण केले. एका गाण्यामध्ये स्वतः त्यांचे धीरज देशमुख हे बंधू सुद्धा आहेत. एकंदर तर कुटुंब अख्खं बऱ्यापैकी त्यांनी चित्रपटामध्ये आणलेलं आहे. मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर अशी सगळी सिच्युएशन असेल, तो चित्रपट बनवतोय, मग म्हटल्यानंतर इतकं वेटेज फॅमिलीला दिलं पाहिजे की त्या कॅरेक्टरला सूट होणारा एखादा कॅरेक्टर आपल्याला आणखीन चांगला मिळत असेल तर त्याला निवडलं पाहिजे. याच्यावरती 100% ॲज अ थिएटर आर्टिस्ट किंवा या फील्डमध्ये काम करतोय मी, मलाही माहिती आहे. या चित्रपटाबद्दल मला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे 8 ते 10 वर्ष झाला हा चित्रपट बनतोय. तुम्ही फॅमिलीबद्दल बोलताय किंवा फॅमिलीचे कॅरेक्टर घेतलं वगैरे ते ठीक आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का की ह्या चित्रपटाचे 2 डिरेक्टर चेंज झालेत. सगळ्यात पहिला तर नागराज मंजुळा चित्रपटाचे डिरेक्टर होते, त्याच्या आधी रवी जाधव हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सगळ्यात पहिली मीटिंग झाली होती. मुळात एका इंटरव्ह्यूमध्ये रितेश देशमुख स्वतःने सांगितलंय की बाबा हा चित्रपट बनतोय की नाही ह्यात शंका याल ती, कारण 8 ते 10 वर्ष एखादा चित्रपट रखडत जात असेल, म्हणजे लिटरली त्यांची केस खरे आहेत. त्या राजा शिवाजी चित्रपटामध्ये ते स्वतः म्हणतात की बाबा मी माझ्या लुकवरती काम करायचो, केस वाढवायचो, परत काहीतरी डिलवायचं, परत दाढी वाढवायचं, कट करायचो. म्हणजे त्यांना देखील हे थोडंसं कन्फ्युजिंग होतं की काय नेमकं झालं की तो चित्रपट बनत नाही आहे. आणि त्या कारणामुळं मोठे मोठे डिरेक्टर, लहान नाही आहेत ते, नागराज मंजुळे किंवा रवी जाधव मोठे टॉपचे डिरेक्टर आहेत, यांच्या हातून देखील हा चित्रपट जातोय किंवा ते काढावं लागते, ते बदलावं लागते. त्यामुळं ते कुठंतरी विश्वास कमी होता की याच्यामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. हां, त्यांनी विद्या बालन वगैरे हिंदीमधल्या लोकांना घेतलं मान्य आहे, पण मला असं वाटतंय त्यांच्या इंटरव्ह्यूवरून की कुठं जर काहीतरी खेळ फसला तर बाहेरच्या बाकीच्यांना घेऊन करण्यापेक्षा आपले घरातले आहेत त्यांना घेऊन केलेलं कधीही बेटर, जर एखादा खेळ फसत असेल तर. पण इथं मी हे पण निग्लेक्ट करेन की बाबा त्यांनी असं नाही की फक्त घरातल्यांनाच केलंय, बऱ्याच हिंदीतल्या कलाकारांना असेल, बऱ्याच मराठीतल्या कलाकारांना असेल, त्यांनी पिक्चरमध्ये घेतले. एखादं प्रोडक्शन हाऊस माझं आहे, एखादं डिरेक्शन मी करतोय, 100% जर ते माझं प्रोडक्शन आहे तर तिथं कुणाला घ्यायचं कुणाला नाही, त्याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी मी माझ्या जवळच्यांनाच देईल. एक पर्सनल ओपिनियन म्हटलं तर हां म्हणू शकता, त्यात काय वाद नाही. पण पॉईंट हाच आहे की पैसा माझा, डिरेक्शन माझं, तर मग मी माझ्या जवळच्यांनाच घेईल. आणि असं पण नाही की काही घेऊन चूक केले,
कुठल्या कॅरेक्टरनं चुकीचं केलं अशातला भाग नाही, जर जेनेलियाचं मराठी सोडलं तर. पण बाकीच्या सगळ्यांनी चांगलंच केलंय. बाल शिवाजीचे मला असं वाटतं की कॅरेक्टर्स आणखीन चांगले होऊ शकले असते. आणखीन खूप मी कलाकार असे बघितलेत की जे अप्रतिम दर्जाचं शिवाजी महाराजांचं निभावू शकले असते. म्हणजे आपण जर बघितलं असेल मराठीतच जर बघायचं झालं तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिका आली होती अमोल कोल्हे, त्याच्यामध्ये अमोल कोल्हे होते. मात्र तिथं बालपणीचे जे शंभूराजे घेतलेत त्याच्यासाठी जे कॅरेक्टरसाठी मुलगा निवडला, काय अप्रतिम रोल त्यांना शंभूराजांचा सुद्धा केलेला होता. असे अनेक ठिकाणी बाल शिवाजी असू द्यात, बाल शंभूराजांचा असू द्यात, अप्रतिम रोल करणारे कॅरेक्टर्स हे आहेत, बाल कलाकार हे आहेत. त्यामुळे होऊ शकलं असतं मला असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते टोनिंग जे आहे, म्हणजे मराठी डबिंगच्या बाबतीत असं बऱ्याच ठिकाणी जाणवलं की मराठी ॲक्सेंट जो, आता तुम्ही स्वतः तर मराठी आहात, रितेश देशमुख मराठी आहेत, ठीक आहे, जेनेलिया मराठी नाहीये, पण त्यांची मुलं कदाचित मराठी बोलू शकत असतील असं मला वाटत होतं. परंतु कदाचित इंग्लिश मिडियमला वगैरे ते असल्यामुळे त्यांचा जो ॲक्सेंट आहे मराठीचा तो मला तितकासा वाटलेला नाहीये. म्हणजे जेनेलिया सुद्धा जेव्हा डायलॉगिंग त्यांचं झालं असेल, डबिंग झालं असेल, तितकंसं मला ते थोडंसं खटकलं की ठीक आहे बाबा, हिंदीतला मराठी डब होत असतं एखादा चित्रपट तर आम्ही समजून घेऊ, पण हा चित्रपटच मराठीत बनतोय मुळात, तिथं मात्र डायलॉगिंगमध्ये अशा पद्धतीचं उच्चार स्पष्टता काही ठिकाणी नसणं, काही शब्दांचे अर्थ वेगळ्या पद्धतीने आलेत हे जाणवलं मला. हे जरा असं मला कुठंतरी खटकणारे वाटतं. याच्यामध्ये अजून एक मला चांगली गोष्ट वजा वाईट गोष्ट पण म्हणता येईल. वाईट म्हणजे ॲक्सेंटचाच विषय, मराठी चांगलं नाही आहे. अभिषेक बच्चन, पण त्यांना जो रोल दिलाय किंवा त्यांना जे फोकसमध्ये आणलंय त्या कॅरेक्टरला, म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज एवढंच भरपूर लोकांना माहिती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज होते हे खूप कमी लोकांना माहिती आहे किंवा इतिहासामध्ये खूप कमी लिहिलं गेले. लिटरली आपण ज्यांना पूजतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचे मोठे बंधू, त्यांचे संस्कार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती आहेत. म्हणजे मूवीमध्ये एक सीन पण आहे सुरुवातला की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान असतात आणि ते विचारतात की बाबा हा झेंडा कोणाचा, हा झेंडा कोणाचा, मग स्वराज्य म्हणजे काय किंवा काय करायला पाहिजे, आपली माती आपली जमीन म्हणजे काय, हे सगळं जे आहे ते संभाजी महाराज शिकवत असतात. किंवा एक मोठा भाऊ म्हणून संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती संस्कार करत असतात आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पुत्र जे आहेत संभाजी महाराज त्यांचं नाव त्यांच्यावरून ठेवलं. या मूवीमध्ये मला भारी गोष्ट ही वाटली की त्यांना जास्त फोकस द्यायचा प्रयत्न केलाय. म्हणजे याच्या आधी कुठल्या मूवीमध्ये, कुठल्या सिरियलमध्ये किंवा कुठल्याच इतिहासामध्ये जास्त करून संभाजी महाराजांना जास्त फोकसमध्ये आणलं गेलं नाहीये, किंबहुना नाहीच आहे त्यांच्यावरती काय लिहिलं गेलं. बऱ्याच जणांना माहितीही नव्हतं की असं कोणतरी होतं. त्यामुळं या चित्रपटामध्ये मला हे भारी वाटलं की अभिषेक बच्चनचा जो कॅरेक्टर आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आहे, त्याला या राजा शिवाजी मूवीमध्ये चांगल्या प्रकारे फोकस दिलं गेलंय, जे की योग्य आहे. कारण भरपूर लोकांना जसं अक्षयनं म्हटलं की माहितीच नव्हतं, त्यामुळे भरपूर लोकांना कळेल की बाबा संभाजी महाराज हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र जे होते त्यांचं नाव नाही आहे, तर त्यांचे मोठे बंधू, त्यांचे संस्कार त्यांच्यावरती आहेत, त्यांचं देखील नाव संभाजी महाराजच आहेत. आणि खूप भारी वाटलं की त्या संभाजी महाराजांबद्दल देखील या चित्रपटामध्ये जास्त फोकस केला गेलाय. म्हणजे मी पण कौतुक करेन या गोष्टीचं की जो इतिहास, म्हणजे आजपर्यंत अनेक सिनेमे निघाले, याच्यामध्ये शाहिस्ते खानाची बोटं छाटली, अफजल खानाचा कोथळा काढला, किंवा मग इतर सिद्धीच्या वेड्यातून कसे महाराज सुटले, पावनखिंड वगैरे, ह्या अशा पद्धतीचे प्रसंग दाखवले गेले. मात्र शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र काय होता, कशा पद्धतीचा होता, हा दाखवण्याचा एक छोटासा चांगला प्रयत्न मी म्हणेन रितेश देशमुख यांनी केला. जर तो समजून घ्यायचा जर असेल आपल्याला, म्हणजे याच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे की जो सुरुवातीला दाखवला की लखोजी जाधवांचा कशा पद्धतीनं खून केला त्या निजामाच्या दरबारामध्ये सुलतानानं, आणि मग त्यावेळेला फक्त लखोजी जाधवच नाही तर त्यांचे बाकीचे 3 मुलं होते त्यांना सुद्धा त्यावेळेला मारण्यात आलेलं होतं. हे इतिहास आहे. म्हणजे लखोजी जाधव कोण, तर स्वतः राजमाता जिजाऊ मासाहेबांचे वडील. म्हणजे त्यांची हत्या ज्या वेळेला निजाम दरबारी होते आणि काही कारण नसताना होते, म्हणजे युद्धात वगैरे नाही तर फक्त घातपाताने होते, त्यावेळेला मात्र या सगळ्या म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यासाठी आपले हे सगळे जे काही राजे होते, शहाजीराजे असतील, लखुजीराजे असतील, हे सगळे काम करायचे सरदार म्हणून. मग आपण सरदार म्हणून तुमच्यासाठी काम करत असताना तिथं ज्या वेळेला अशा दगापटका होतो तर ती वेदना जी होती जिजाऊ साहेबांना, म्हणून त्यांनी स्वराज्याचं स्वप्न जे बघितलं आणि त्यातूनही स्वराज्य उभं झालं. तर हे सगळं जे चित्रीकरण होतं ते फार सुंदर पद्धतीने दाखवलं, शॉर्टली दाखवलं, तर मला वाटतं ते महत्त्वाचं होतं. पण एंड ऑफ द डे एवढंच म्हणायचं आहे की राजा शिवाजी चित्रपट, आता तुम्ही हा रिव्ह्यूज बघताय ॲक्च्युली, पण रिव्ह्यू बघितला तुम्ही, नेटवरती रिव्ह्यू बघा, व्हिडिओज बघा, पण शेवटी स्वतः थिएटरला जाऊन चित्रपट नक्की बघा. कारण त्याशिवाय तुम्हाला ॲक्च्युली फील होणार नाही की ॲक्च्युली कळणार नाही
की काय ते अजय अतुलचं म्युझिक आहे किंवा काय ते कॅरेक्टर्स आहेत किंवा काय ते फ्रेमिंग आहे. एकही फ्रेम, एकही सिंगल स्क्रीन तुम्हाला मोकळी दिसणार नाही. ॲक्च्युली मला सिनेमाचं हे एक शेवटला मला एक पॉईंट आवडला की आपण म्हणतो की बाबा ते जिओ स्टुडिओ असेल किंवा मुंबई फिल्म कंपनी, ह्या मोठ्या बिग बजेट कंपनीबरोबर काम केल्याचा फायदा हा असतो की आत्तापर्यंतच्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा एकुलता एक चित्रपट आहे की जो बॉलिवूडसारख्या स्क्रीनला टक्कर देतो. म्हणजे त्याचे व्हिज्युअल्स बॉलिवूडपेक्षा भारी वाटतात. हर एक सीन म्हणजे लिटरली तलवार वरती करण्यापासून एखादी मशाल दाखवायची आहे किंवा एखादा माणूस उभा दाखवायचा आहे, प्रत्येक सीनला त्यांनी कंपोजिशन एवढं उत्तम केलंय, मजा येते. नाही पण आता आणखी शेवटाकडे जायच्या आधी महत्वाचा विषय राहतोय तो म्हणजे कॅरेक्टर्सचा, की ज्याच्यामध्ये ज्या भूमिका निभावल्या, Yes. म्हणजे बडी बेगम साहेबांची विद्या भूमिका विद्या बालन यांनी काय जबरदस्त आणि अप्रतिम निभावली की अक्षरशः म्हणजे अंगावर काटा येण्यासारखी त्यांची भूमिका आहे. अफजल खानाचा रोल मला तर रितेश देशमुखांनी केलेला शिवाजी महाराजांच्या रोलपेक्षा, रोल म्हणतोय मी, नाहीतर रोज कॉन्ट्रोवर्सी करून चॅनलवरती आमच्या दगडफेक वगैरे करू नका. रोलच्या बाबतीत म्हटलं तर अफजल खानचा रोल संजय दत्त यांनी अप्रतिम पद्धतीनं निभावलेला आहे. त्या पुढे जाऊन आणखीन सांगायचं झालं तर आपले बमन इराणी नाही आपले जितेंद्र जोशी त्यांनी निभावलेला तो जो पंतांचा रोल आहे, काय अप्रतिम दर्जाचा रोल. आणि त्यांना तर ते त्या दिवशी कळालं होतं की त्यांचा रोल टेस्ट करायचा आहे आज आणि उद्या त्यांना रोल करायचा आहे, कारण सेट काढायचा होता. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने एखाद्या कॅरेक्टरनं तो रोल निभावणं नाही अप्रतिम. आणि कॅरेक्टर्स वरती बोलण्याचं महत्वाचं कारण हेच आहे की या चित्रपटामधला प्रत्येक कॅरेक्टर त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचं काम केलंय. मग ते सचिन खेडकर असतील, शहाजीराजांची भूमिका काय अप्रतिम केली. त्यांच्या चेहरा बोलतो त्यांचा म्हणजे डायलॉग बोलायची गरज पण नाही. त्याच पद्धतीने अगदी स्मॉल म्हणजे जेव्हा महालेचा तर रोल आहेच चांगला, पण अगदी स्मॉल त्याच्यापेक्षा रोल जर म्हटला तर बमन इराणीचा, जे की ते बाबा असतात, पांढरी दाढी वगैरे ते केले, ओळखत नाही ते बमन इराणी आहेत. बमन इराणीनं तो रोल जो केलाय अगदी शॉर्ट केलाय पण उत्तम केलाय. तेच नाही तर प्रत्येकच कॅरेक्टर केलेला रोल, फरदीन खान असेल त्याने देखील शहाजहानचा रोल उत्तम केला. प्रत्येकाने कॅरेक्टर आपला एक नंबर केलाय, एवढंच मला म्हणायचंय. एकंदरच सगळं स्टोरी लाईन जर बघितलं तर शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र दाखवला, अख्खा देश दाखवला, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं स्वराज्य स्थापना केली वगैरे वगैरे हे सगळं पुढे दाखवलं. कसे आपल्यातच अनेक गद्दार निघाले हे सुद्धा दाखवलं. म्हणजे जावळीची लढाई आपण सगळे त्या जावळीच्या लढाईमध्ये जे चंद्रराव मोरे होते त्यांनी दगाफटका कसा केला, रांजाच्या पाटलांनी ज्या वेळेला महिलेवरती अत्याचार केला त्यावेळेला त्याचे चौरंग करण्याचा जो प्रसंग आहे तो फार सुंदर पद्धतीनं सिनेमॅटिक लिबर्टी यूज केली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे कमी कालावधीमध्ये खूप जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न झालाय. अगदी क्वचित वेळेला थोडासा रटाळवाणा हा सिनेमा सिनेमा परंतु असा नाहीये की कुठेच तो ताळमेळ नसलेला होता. अगदी काय म्हणतात, ज्याला इतिहास माहिती आहे त्याला तो अगदी म्हणतात ना एखाद्या धाग्यामध्ये जशी मणी ओवत जावे तशी ती माळ रचण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं ते सुंदर होतं, अप्रतिम आहे. चित्रपट तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण तुम्ही चित्रपट बघतानाच कळेल की हर एक सीनला योग्य न्याय देणं काय म्हणतात किंवा हर एक कॅरेक्टरनं आम्ही जसं व्हिडिओमध्ये म्हटलं की त्यांना कसं योग्य न्याय दिला आहे त्यांनी, हे तुम्हाला स्वतः अनुभवल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं तुम्ही ॲज अ मराठी ऑडियन्स तर बघाच, पण बाकीच्यांनी देखील हा चित्रपट बघा, जेणेकरून हिंदी मराठी मिक्सअप करून देखील चित्रपट कसा बनला जातो किंवा पॅन इंडियामध्ये जर एखादा मराठी चित्रपट पाठवायचा आहे तर तो कशा पद्धतीचा असतो हे नक्की बघा. पण ऑनेस्ट म्हटला तर 100% सांगता येईल की बाबा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याच्या लायकीचा आहे. तो चित्रपट खरंच चांगला आहे. तुम्ही 100% जाऊन थिएटरमध्ये चित्रपट बघा. मी तेच सांगेन, 100% थिएटरमध्ये जाऊन बघा. आम्ही तर आज मराठीमधून बघितलेला आहे. माझी तर इच्छा आहे सर्वे सर आपण एकदा जाऊन हिंदीमध्ये सुद्धा बघून घेऊयात की हिंदीमध्ये डायलॉगिंग त्यांनी कशा पद्धतीने केलेत, तिथं म्युझिक वगैरे कशा पद्धतीनं आणखीन वेगळ्या पद्धतीने वापरले किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हिंदीतून सुद्धा अनुभवता येतील. बाकी एकंदर चित्रपट छान वाटलेला आहे. 10 आउट ऑफ किती द्यायची इच्छा? मी 9 देईल. मी 100% 9 मी 7 ते 8च्या आसपास जाईन. मुळात आम्ही कोण रेटिंग देणारे नाही आहे, पण तरीही आम्ही समोर बसलोय शब्दवेडे चॅनलवरती, तुम्ही व्हिडिओ बघताय, चॅनल कडून आम्ही एक रेटिंग देतो की 9-8 जे काय असेल. तुम्ही म्हणाल तुम्ही कोण, ठीक आहे, तुम्ही चित्रपट नक्की बघा. तुम्हाला इथे साईडला कुठेतरी चौकोन बॉक्स दिसत असेल, त्यात प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये राजा शिवाजी चित्रपटाचे सगळे रिव्ह्यूज आहेत, बारके बारके डिटेल्स जे आहे चित्रपटाचे सगळे तुम्हाला त्या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि सगळे व्हिडिओज बघा पटापट. सबस्क्राईब करा विसरू नका, आधी सबस्क्राईब मग बाकी सगळं. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
टाटा बाय. धन्यवाद. नमस्ते, जय शिवराय.